हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज मी तुम्हाला बटाट्याचा पराठा, आलू पराठा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हा उकडून मी खिसून घेतलेला आहे बटाटा। ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। हे आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हे लाल तिखट, ही धण्याची पावडर, हळद, थोडेसे जिरे, थोडा हिंग, मीठ, कसुरी मेथी आणि ही कोथिंबीर, इथं आहे कोथिंबीर। हे एवढं साहित्य आपल्याला ह्याच्यात, मी हे थोडं थोडं घेतले कारण माझं मिश्रण थोडं आहे। तर ह्याच्यामध्ये आता मिक्स करायचं आहे। आता हे सगळे मसाले टाकून घेते। हे आलं लसूण पेस्ट, त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची पण घालायची, माझ्याकडे आता नाही आहे म्हणून मी लाल तिखट टाकते याच्यात, धण्याची पावडर, त्यानंतर हळद, मीठ, हिंग, जिरे, हे सगळं टाकूया। हे सगळं टाकलं। आता ही कसुरी मेथीनं खूप छान स्वाद येतो पराठ्याला। आणि ही कोथिंबीर, आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया। आता हे चमच्याने एवढं व्यवस्थित होत नाही, हातानेच मिक्स करते। पराठे करताना हे सगळे मसाले टाकायचे आलूच्या ह्याच्यामध्ये, पराठ्यामध्ये। हे मी आता माझं मिश्रण थोडं आहे म्हणून मी थोडे थोडे मसाले घेतले। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील तर मसाला त्याप्रमाणेच घ्या। आता हे सगळं मी मिक्स केलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर कणिक मी मळून ठेवलेली आहे। आता आपण पराठा करूया। आता हा कणकेचा गोळा मी घेतलेला आहे, पीठ मळून ठेवलेलं मी आधी। आता हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये पराठ्याचं मिश्रण भरूया। असं भरपूर भरायचं आहे मिश्रण। फुटू नये म्हणून थोडंसं पीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसं, आणि ह्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। आम्ही चंदीगडला होतो पंजाबमध्ये, तेव्हा मी शिकलेली आहे। पण हे थोडा मी महाराष्ट्रीयन टच दिलेला आहे ह्याला। वरचं एक्स्ट्राची कणिक काढून टाकते। हे बघा, हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि बंद करायचं। आता पराठा आपण लाटून घेऊया। पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे।
आपलं लाटून झालं आहे. तवा तापत ठेवला आहे मी. तवा तापलेला आहे. थोडंसं तेल टाकते. पराठा थोडा जाडच करायचा आहे, जास्त पातळ नाही करायचा. आता आणखीन एक पराठा लाटून दाखवते. हे बघा, आता ह्याच्यात हे स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग भरपूर भरलं की पराठे छान लागतात. आता परत एकदा दाखवते कसं मिटवायचं ते. आपण पुरण कसं भरतो पुरणपोळ्या करताना, तसंच भरायचं हे. आता असा हा गोळा तयार करून घेतला. आता हा पण लाटायचा आहे. तर पराठा शेकायला ठेवला आहे, बघूया. त्याला तूप लावून घेते. तूप, बटर, तेल काही तुमच्या आवडीनुसार लावा. तूप लावलं तर खूप छान लागते टेस्ट. व्यवस्थित शेकून घ्यायचं. आता दुसरा पराठा मी लाटते. आपला पराठा तयार आहे. तर दुसरा पराठाही भाजून घेऊया. हे बघा, आपला पराठा किती छान भाजलाय. गॅस बंद करते. अशा प्रकारे आपला आलू पराठा तयार आहे. याच्यासोबत बटर आणि दही
आपला आलू पराठा तयार आहे.